दुसरा आला किरणे कुठे? तर मित्रांनो तुम्हाला तिथं दिसत असून वाघ आहे आणि आपल्याला सकाळ सकाळी वाघाचं दर्शन झालेलं आहे आणि तो वाघ आता तिथं थांबलेला आहे आणि तो तिथं मित्रांनो तो वाघ आमच्याकडे आलेला आहे आणि एक वाघ नव्हता तर तीन होते. एक चमकतंय का तिथं होते तिथंच मित्रांनो तेव्हा का तिथंच वाघ ते इकडून तिकडे जातात आहेत. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि आजच आमचं बोलणं झालं होतं का घरून निघताना आजच्या गावात आज वाघ दिसायला पाहिजेत आणि वाघ दिसले ते आम्हाला. नाही जात येईल हा येईल लई पुंगाड जावं लागेल. ओय तो जागेवर स्पीड घेतो मित्रांनो. तर आता आम्ही असं ठरवलेलं आहे की रस्ता बदलायचं पण मला वाटतं 2 मिनिटं विचार करावा. कुठून जायचं मग आता? आहे का इकडून रस्ता? रानमाळ्यावरून नाही जमन ना बेला जाईल का रोड? तो बेलीच्या पुढे निघालणार रे थोडासा निघच. तर मित्रांनो आता आम्ही आमचा रस्ता बदललेला आहे आणि खूप जास्त आम्ही डेंजर सिच्युएशन मध्ये होतो आणि ते कमी नव्हते 3 ते 4 वाघ असतील कमीत कमी. चला सुरुवातच एवढी सुंदर झालेली आहे आपली. तर मित्रांनो आता सकाळचं तांबडं फुटलंय आणि मगाशी तुम्ही बघितलं आपल्याला 3-4 वाघ बघायला भेटले. खूप जास्त मजा आली, खूप जास्त एक्साइटमेंट सुरुवातीलाच. तुम्ही हे बघू शकता कंपनीचं पोल्युशन. एकाच कंपनीचा एवढा मोठा आहे ना धुरे आई शपथ. तर खूप जास्त डेंजर आहे इथं. आणि आता हे आम्ही चाललो आहे अहमदनगरमध्ये पोचलो आता आपण. आणि इथं सुंदर अशी सकाळ असा सुंदर सनराईज बघून ना मित्रांनो खरंच मनाला खूप जास्त भारी वाटतं. एकदम मस्त. मित्रांनो हा आहे औरंगाबाद आणि अहमदनगर हायवे. ह्या हायवेने आम्ही चाललो आहे मित्रांनो. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आता आपण इथं जोगेश्वरीमध्ये हॉटेल जोगेश्वरीमध्ये ना चहा आणि क्रीम रोल खाल्लेला आहे. आणि आता आपण परत निघलेलो आहे आपल्या डेस्टिनीला. आपण चाललेलो आहे शिजूचं पिल्लू आणायला. अजून नाव बिव काय ठरवलेलं नाही, बघू तिथे गेल्यावरती. चला बाय. आता गाडी चालवायची पाळी माझी. आकाश भाऊंनी सकाळचं 5 वाजल्यापासून गाडी थांब चप्पल पडली. तर शेटने सकाळच्या 5 वाजल्यापासून गाडी चालवली आहे थंडीत आणि आता मला गाडी चालवायची आहे. पण भाऊ आता आपल्याला रोड क्रॉस करून देतोय आणि त्याने आता रोड क्रॉस करून दिलाय. आता माझ्या हातात गाडी आहे. सावकाश जाऊया मस्त आहे चिल मारूया. चला तर मग. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जवळपास औरंगाबाद मध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आताच मी आकाश भाऊ गाडी दिलेली आहे चालवायला. मी जवळपास 100 किलोमीटर नॉन स्टॉप फुल स्पीडने आलेलो आहे आणि त्यामुळे ना खूप जास्त आपण ना लवकर आलोय. कमीत कमी अर्ध्या तासाचा फरक पडलाय गुगल मॅप मध्ये ना आपल्यामध्ये. चला तर मग आता लवकरच आपण भेटणार आहे ना आपल्या पिल्लाला. इथं लायसन्स वगैरे चेकिंग चालू आहे पण आमच्याकडं लायसन नाही आहे, हेल्मेट पण नाही आहे आणि आमची गाडीसुद्धा पुण्याची पासिंग आहे. आणि इथं नशीब वाचलो आम्ही, नाही तर पकडला असतं तर चांगलाच फाईन लागला असता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सुंदर नजारा. मित्रांनो आता आपण आलेलो आहे त्यांनी पाठवलेल्या लोकेशनवरती आकाश भाऊन मी. आता ते आम्हाला इथं घ्यायला येतात. बघू आता किती टाईम लावतात ते. मित्रांनो आपल्या पिल्लाची तुम्ही मदर बघू शकता. खूप जास्त सुंदर आहे आणि तिचे खूप जास्त लॉंग हेअर आहेत. तिला बघून खूप जास्त भारी वाटलं. कधी पण पिल्लू घेतं नाही ना तिची आई वडील बघूनच पिल्लू. हे बघू शकता हे आहे आपलं ब्युटी पाय. आणि आता आपल्याला याच्यासाठी ना केज घ्यायचंय. बघू आता कुठं भेटतंय. छावणी बघतोय आपण. भरपूर लांब आलोय पण आम्हाला काय अजून केज भेटा नाही याला. आता आपण ना आता आपल्या पिल्लाला केज घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या रस्त्याने. चला घरी जाऊया. तर मित्रांनो आता आपण मिसळ खायला थांबलेलो आहोत. हे बघू शकता आपलं पिल्लू. हे हॉटेल मिसळ
तिथे हे भाऊ हॉटेल खूप जास्त मस्त आहे. आता आपण बघू क्वालिटी कसं काय लागते दालची. आत्ताच आपण घरी पोहोचलो आहोत आणि हे बघू शकता आपलं पिल्लू कसं बाहेर यायला प्रयत्न करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा.